क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक काय नंबर. गीतात वर्णन आहे राव. आई एकविरा क्रिकेट क्लब आहे खऱ्या अर्थानं एक नंबर. आणि 5 वर्षांचं ते संकट खऱ्या अर्थानं नवयुग 11 जयस्मृती ती स्पर्धा आणि त्या ठिकाणी तो चॅम्पियन होता. आई एकविरा नारंगी संघ म्हटलं तर प्रचंड मोठा सातत्यानं ते आयोजन, मग ते टेनिस क्रिकेट असेल, एनसीसी नारंगीचा तो संपूर्णतः नारंगी ग्रामस्थ असतील, त्यानंतर आई एकविरा क्रिकेट क्लब लेदर क्रिकेट मध्ये देखील आपण सातत्यानं ते आयोजन पाहतो. आणि आयोजनामध्ये आज संपूर्णतः वसई तालुक्यामध्ये नारंगीचं देखील संपूर्णतः ग्रामस्थ आई एकविरा क्रिकेट क्लब एक वेगळी सातत्यानं चर्चा केली जाते आणि त्या चर्चेला खऱ्या अर्थानं भाग पाडलंय. ज्या प्रकारचं हे आयोजन, ज्या प्रकारचं हे नियोजन आपण पाहतोय, अंडरम क्रिकेट आहे. आणि अंडरम क्रिकेट सातत्यानं म्हटलं जातं की छोटंसं असं मैदान, आणि त्या छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरम क्रिकेट. 2 पराभूत संघ अर्थातच करो या मरो या परिस्थितीमध्ये आता हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धापकावर आहेत. जतीन सोलंकी आणि त्याच्या विपक्षामध्ये चिराग. येथून जिम्मेदारीनं खेळणं गरजेचं आहे. येथून खऱ्या अर्थानं जतीनला देखील ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवणं गरजेचं आहे. पहिल्या 3 मध्ये 3 धावा धापकावर येत असताना आमच्या सोबतीनं आमचे मॅन्युअल स्कोरर सनी म्हात्रे आमच्यापर्यंत ते अचूक माहिती पोहोचवत आहेत. सोबतीनं संपूर्णतः डिबेन आज घरच्या मैदानामध्ये. डिबेन म्हटलं तर सातत्यानं मुंबई उपनगर, मुंबई सिटी, पालघर जिल्हा असेल, डिबेनची एक वेगळी चर्चा असते. परंतु आज संपूर्णतः आमचे जवळचे मित्र, आमचे संपूर्णतः कॅमेरामॅन असतील, आमचे ऑपरेटरची टीम, संपूर्णतः डिबेनचं पॅनल, आणि ते देखील आज घरच्या मैदानामध्ये. नारंगी म्हटलं तर नारंगीचा सातत्यानं तो उल्लेख करावा असा वाटतो. आणि खेळाडू असतील, त्याचप्रमाणे संपूर्णतः आमची टेक्निकलची टीम असेल, मोठमोठे अचीवमेंट आहेत आणि त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. खऱ्या अर्थानं मुंबई रणजीपट्टू, यस, नवीन बॉल द्यायचे बघा. आयोजकांकडून कोणत्याही गोष्टीची कमी पडून दिलेली नाही. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, 3 धावा धापकावर येत असताना पहिला गडी अक्षय पाटील. खऱ्या अर्थानं त्याचा फटका मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, आणि अक्षयच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. नेक्स्ट बॅट्समन आकाश पाटील आहे. पाटील कुटुंबातील अजून एक खेळाडू. 4 मध्ये 3 धावा धापकावर येत असताना आता थोडंसं प्रेशर आहे. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर 2 संघ एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा आले, अनेक वेळा आपण चढ उतार पाहिल्यात, अनेक वेळा एकमेकांच्या बाजूने हार जीत आपण पाहिले, आणि ते संघ पुन्हा एकदा यंदाच्या हंगामामध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी, आता सन्मान दिला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 4 धावा धापकावर. ऐकूयात डीजेला. धन्यवाद. संपूर्णतः आगरी कोळी समाज आणि आगरी कोळी समाजाची खऱ्या अर्थानं आज नारंगी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न पाठच्या वर्षामध्ये देखील आपण पाहिलं होतं. आई एकविराचं ते मंदिर, यंदाच्या वर्षामध्ये देव माझा खंडोबा, आणि खऱ्या अर्थानं आमचं आराध्य दैवत आम्ही आगरी कोळी आणि आगरी कोळ्यांची संस्कृती सातत्यानं आज जोपासण्याचा प्रयत्न आज नारंगी ग्रामस्थ आई एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रदोष बैकर आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये यावेळेला चांगले कॉम्बिनेशन फील्ड, तितक्याच वेगानं सिंगल कंप्लीट केली जाते. चिराग आहे. धापकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 7 धावा आहेत. 1.2 चेंडूंचा खेळ. यस गंभीर सर कसला आहे? बाउंड्रीसाठी आता पाय चेक केला जाईल. थोडासा डाऊट होता सरांना, आणि त्यावर आता करम बैराई म्हणतो नाहीये, परंतु ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय नक्की कुठे पाय होता. ज्या वेळेला बॉल रिलीज केला त्यावेळेला तो लांब होता, त्या कारणास्तव सिंगल धावेवर आता समाधान मानावं लागतंय. आकाश पाटील आहे स्ट्राइक एंडला, आणि त्याच्या विपक्षात प्रदोष बैकर. पाहायला निहाळला सोडून दिला अर्थातच
आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा उजव्या एसटीच्या बाहेर आलेला तो चेंडू अतिरिक्त धाव धापकामध्ये ऍड केली जाते धापकावर. 8 धावा धापकावर येतात. पुन्हा एकदा हलक्या हातानं बाफुटला जाऊन पुश केलाय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना हा प्रेक्षक राजा वर्ग आतापर्यंत संध्याकाळचं सत्र आहे. जसं रात्र पडेल आणि रात्रीच्या सत्रामध्ये आपण अनेक ती प्रेक्षकांची वाढती गर्दी आपण पाहणार आहोत. 2+1 अर्थातच येणारा चेंडू आयोजकांच्या माध्यमातून फ्री हिट नाही आहे स्पर्धेत. अर्थातच त्या 2 धावा धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 11 धावा धापकावर येतात. चुकी आणि चुकीचं रूपांतर खऱ्या अर्थानं चांगला फटका तितक्याच चांगल्यारीत्या फील्ड आपण पाहिली. 11 धावा आतापर्यंत धापकावर आपण पाहतोय. समाधान दादा काळे आज एसटी रक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना देखील पाहतोय इन ऍक्शन आफ्टर लॉंग टाइम. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि त्या असोसिएशन मध्ये त्यांचा देखील तितकाच मुळाचा वाटा सातत्यानं आपण पाहिलाय. साहेबा संघ म्हटलं तर समधा वसई विरार क्रिकेटसाठी सातत्यानं वी लव्ह फॉर क्रिकेट वी लिव्ह फॉर क्रिकेट असं एक व्यक्तिमत्व आज एसट्यांच्या पाठी समाधान दादा काळे यांना देखील आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 13 धावा धापकावर आहेत. लोअर फुलटाचा चेंडू ब्रह्मास्त्र क्रिकेटच्या भाषेतील अर्थातच तो यॉर्कर चेंडू डिफेन्स मोड मध्ये खेळला जातोय. निर्धाव चेंडू पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 13 धावा धापकावर. ऐकूयात या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. कागदो पत्री गो माझे आईचं नाव आहे सातबाऱ्या कागदो पत्री गो मामुच्या तर डोकर खातर पैसे आईचे नावानं मामुच्या तर डोकर खातर पैसे आईचे नावानं. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 13 धावा धापकावर येतात. पहिल्या 12 मध्ये 13 येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी येणारे 12 चेंडू मध्ये किती धावा धापकावर बनवल्या जातील. स्वतः गोलंदाज अर्थात मुजम्मिल खान यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी परिवर्तन थोडंसं चेंजेस केले जात आहेत. कुठे कोणता गॅप आहे हा बारकाईनं नजर दिली जात आहे. आणि अंडरआर्म क्रिकेट ह्या बळावर खेळलं जात आहे. बॅटिंग बॉलिंग आणि त्याहून महत्वाचं अंडरआर्म क्रिकेटमध्ये काय असेल तर ते क्षेत्ररक्षण असतं. यावेळेला फटका ऑन साइडच्या दिशेनं येतोय. सीमारेखा बार एनपीएल चौकार. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल सक्सेसफुल ठरलाय सक्सेसफुल ठरलाय. आय मास्टर माइंड हाय दादा मास्टर माइंड हाय. यस थँक्यू. आणि मास्टर माइंड सातत्यानं आपण चिरागला ती कामगिरी करत असताना पाहिलंय. चांगला फटका ऑन साइडच्या दिशेनं. त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेला सिंगल धाव थोडक्यात धुकला जातोय. सिंगल धावेने धापकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर सनी आम्हाला दर्शवतात 18 धावा धापकावर येतात. 2.2 चेंडूंचा खेळ आहे. पहिलं षटक खऱ्या अर्थानं तिखट मारा होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रदोषवर हाणामारी. त्यानंतर तिसऱ्या षटकात आतापर्यंत पहिल्या 3 मध्ये 6 धावा धापकावर येत असताना धापकावर 19 आहेत. 19 लोअर फुलटाचा चेंडू पुन्हा एकदा. क्या बात आहे. गौरव पाटकर. गौरवची ओळख काय आहे टीम सायबा संघामध्ये आणि सातत्यानं त्यानं दाखवून दिलंय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. वसई तालुक्यातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये टॉप 5 टॉप 10 मध्ये सातत्यानं गौरव देखील तो नामोल्लेखन केला जातो. आणि त्या प्रकारचं यावेळेला पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यावेळेला मैदानाला अगदी गुदगुळ्या करत येणारा चेंडू. काय एफर्ट्स आहेत. दोन्ही संघ लढतायत झडतायत खऱ्या अर्थानं स्वतःच्या नावासाठी स्वतःच्या संघासाठी स्वतःच्या गावासाठी. आज मैदानामध्ये मला खेळायचंय. आज डू ऑर डायची सिच्युएशन आणि त्या सिच्युएशन मध्ये येथून कोण कोणावर हावी कोण कोणावर भारी ठरणार त्यासाठी चालणारी ही लढत. येतो लोअर फुटाचा चेंडू ऑन साइडच्या दिशेनं. अजून एक चौकार. थँक्यू. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 25 धावा धापकावर येतात. गोलंदाजी मार्कवर सागर देसले द मॅजिकल फिंगर.
पहिला चेंडू फेकीत नाही की नाहीये, बॅकअप आहे. सिंगल धावेवर आता समाधान मानावं लागतंय. करण बैराई होता अगदी वेगानं फेकी केली होती, परंतु सिंगल धावेने धापकावर आतापर्यंत 26 धावा धापकावर येतात. पुन्हा एकदा चिरागने यावेळेला पाहिला, न्याहाळला आणि सोडून दिला. अर्थातच येतोय चेंडू. अजून एक अतिरिक्त धाव. पंचांना चॅलेंज केलं गेले. आता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय नक्की चेंडू कुठे विसावला, कुठून कुठे येणार, परंतु आतापर्यंत हे दोन खेळाडू मैदानामध्ये चांगला खेळ करतायत. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं. आणि हे क्रिकेटच्या मैदानामध्ये खरं तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही पराकोटींची लढत ही मैदानामध्ये आपण पाहतोय. पंचांचा डिसिजन आउटसाइडचा ऑफ स्टंपचा मारा म्हटलं, अर्थातच वाईट चेंडू म्हटलंय. मुख्य स्क्रीन आहे आणि आपण तेथून देखील विवेक सर पाहू शकतोय. एक वेगळा अभिमान आहे खऱ्या अर्थानं. आमची संपूर्णतः टेक्निकल टीम असतील, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्णी अर्थातच तुकाराम मांगेला सर असतील, खऱ्या अर्थानं तर नक्कीच उल्लेख करावा असा वाटतंय. आंतरराष्ट्रीय स्टेडियम अर्थातच वानखडे, आणि त्या वानखडेमध्ये फिजिकल डिसेबिलिटी जी स्पर्धा पार पडली त्यावेळेला तो आपण आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हाच नारंगी नगरीचा, हा नारंगी नगरीचा अभिमान, हा नारंगी नगरीचा सुपुत्र म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आमची संपूर्णतः टेक्निकल टीम असतील, पंचांचा पॅनल पाहायला गेलं तर पंच देखील आज नारंगी नगरीतील आपण पाहतोय. आणि हे संपूर्णतः अंडरम क्रिकेटमध्ये यांची एक वेगळी ओळख आहे. धापकावर या चौकारानं 32 धावा आतापर्यंत धापकावर. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड. आकाश पाटील नशिबाची साथ म्हणावी लागेल. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना 33. आदरणीय सन्माननीय राजेश पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. सन्माननीय राजेश पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं देखील आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित नारंगी बिग बॅश लीग आपलं देखील सहर्ष स्वागत करते. प्रचंड मोठी मेहनत करत आणि येस पंच फ्लाइट साठी आता पुन्हा एकदा चेक केला जाईल. नियमामध्ये खऱ्या अर्थाने ती बदलावली आणि त्यानं कारणास्तव आता पुन्हा एकदा पंचांची ती डोकेदुखी वाढत चाललेली आहे. सन्माननीय रमेश भगत साहेब, आपल्याला देखील विनंती करतोय आपण देखील मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. रमेश भगत साहेब, आपल्याला देखील विनंती करतोय. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं संपूर्णतः नारंगी ग्रामस्थ, संपूर्णतः आयोजक, आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग आपलं देखील सहर्ष स्वागत करते. आलेले संपूर्णतः मान्यवर, आलेले संपूर्णतः आमचे देणगीदार असतील, आमचे संपूर्णतः खेळाडू. फेअर डिलिव्हरी म्हटलं, अर्थातच ते सिंगल धाव धापकामध्ये शोल्डर्स आहे आणि गंभीर सर यावेळी दाखवतात. नियमावली आपल्यापर्यंत ती वाचून दाखवली होती. बरं, यस गंभीर सर, इनिंग ब्रेक मध्ये आपण पुन्हा एकदा ते वाचूया. मागच्या दिशेने आपण वळतो. आखोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड. करण बैराई सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात आता चुकी घडते. आणि अंडरम क्रिकेट मध्ये कमी प्रमाणात असे आपण पाहतोय, जो रन चुरा है उसको रनचुरन कहते हैं और जो मन चुरा है उसको मनचुरन कहते हैं. 2 धावा धापकामध्ये येत असताना धापकावर आतापर्यंत 35 धावा धापकावर येतात. आखोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड. प्रदोष बैकर आहे. सिंगल कंप्लीट केले जाते. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. 36 धावा धापकावर. येणारे 24 मध्ये 37 धावेंचं एक भलं मोठं आव्हान धापकावर आहे. परंतु टीम साहेबासाठीच गेलं सांगू इच्छितोय. छत्रपती चषक 36चा पाठलाग होता. 2 संघ एकमेकांच्या विरोधात होते आणि त्यावेळी 36चा पाठलाग टीम साहेबा संघानं तो सक्सेस केला होता. मॅचच्या दिशेनं वळण्या अगोदर पुन्हा एकदा डीजे ची धून आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण वळणार आहोत द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर अर्थातच तुकाराम मांगेला सर. आहे हो एक नंबर, आहे हो एक नंबर, आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर.
गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर माझ्या एकविरा आईचा आशीर्वाद हाय नारंगी वाल्यांवर सारे येतील मैदानात द्या एकमेकांना टक्कर सारे येतील मैदानात द्या एकमेकांना टक्कर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर आहे हो एक नंबर आहे हो एक नंबर नक्कीच आई एकविरा क्रिकेट क्लब नंबर 1 आहे. त्याला कारणही आहे कारण त्याला भक्कम साथ या सर्व प्रायोजकांची आहेत, आपल्या नारंगी ग्रामस्थांची आहेत आणि जे आमचे देणगीदार आहेत त्यांची भक्कम साथ या आई एकविरा क्रिकेट क्लबला आहे. त्याच्यामुळे तो 1 नंबरचा इताब आजपर्यंत आहे. नारंगी बिग बॅश लीग 2026 पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत आहे. डू और डाय वाली रेड आहे. 37 करायची आहेत पण आता 37 महत्वाच्या नाहीये. प्रत्येक ओव्हर मध्ये 1 बाउंड्री मारायची आहेत. प्रत्येक ओव्हरला 1 चौकार. डीसीसी नवापूर आणि दुसऱ्या बाजूला सायबा यामधला मॅच प्रदोष स्ट्रायकरला 1 धाव. तर जतीन आलाय. जतीनला माहिती आहे रन झाल्यात आता डिफेंड करायचे आहेत, धावा करायचे आहेत. ज्यावेळेला ते टॉस केला जातो त्यावेळेला 2 तलवारी मॅनेजने निघतात पण बाबा फक्त तलवारीने युद्ध जिंकता येत नाही, तुम्हाला ढाल पण पाहिजे. समोरच्या तलवारीचा वार सहन करण्यासाठी तुम्हाला ढाल पाहिजे. आता तो बचाव करायचा आहे. डीसीसी नवापूरला तो बचाव करायचा आहे पण आता त्याच तलवारीचा जसा वार हा वार साहेबाला देखील करायचा आहे. हे सर्व प्रेक्षक हळूहळू बघतोय आपण या मैदानाच्या दिशेने येताना आणि तेही बघतात या नारंगी बिग बॅश लीग. शेवटचे चेंडू जसे तलवार मॅन करतो ना पुन्हा एकदा तशी बॅट थोडीशी मॅन केली. 37 धावांचा पाठलाग करायचा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. डीसीसी नवापूर जसा मृदुल मेहर यांनी उल्लेख केला होता डू और डाय वाली रेड आहे. करो या मरो वाली स्थिती आहे. या वेळेला जर तुम्ही अप्लाय नाही केला तर डू और डाय सक्सेस होणार नाहीये. डू और डाय करना होगा अप्लाय आणि त्यामध्ये बाउंड्रीचा सप्लाय बाउंड्रीचा पुरवठा चौकार. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेट पटूंची थँक्यू. बैटिंगला मुजम्मिल ऐसे चौके लगाएंगे ना मुजम्मिल नजीक आएगी मंजिल नजीक आएगी. आता थोडासा पुश केलं 1 बाउंड्री मारले त्याला माहिती रिक्वायर आहे. रन रेट जो आहे 9च्या आसपास आहे. 9च्या थोडं जस्ट पुढे आहे. या ओव्हर मध्ये आल्यात आतापर्यंत 8 धावा. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू आहे. डीसीसी नवापूर थोड़ा भाई मैच को पकड़ के रखिए. जसं एक गाणं आहे खिचकी पकड पकड खिच के पकड तसा मॅचला थोडंसं पकडून ठेवायचं आहे. पकडून ठेवा कारण स्कोर तुम्ही केलाय रन तुम्ही केल्यात. आता रन रोखायचे आहेत. शेवटचा बॉल आला डॉट. जतीन खुश झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा दाखल करती 8. 37चा पाठलाग आहे. 18 बॉलचा खेळ आहे. 18 मध्ये करायचे 29-29. क्रिकेट पटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेट पटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेट पटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेट पटूंची शान थँक्यू. क्रिकेट पटूची खाण आणि त्याच्यामधल्या त्या खाणीमध्ये काही हिरे असतात, काही लपलेले हिरे त्यांना शोधून काढण्याचा काम वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशननं मागच्या काही वर्षामध्ये केलेला प्रयत्न आणि या क्रिकेटला आणलेली शिस्त वेळेचं नियोजन या सर्व गोष्टी आहेत आणि त्यांच्या जोडीनं आता आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी देखील नारंगी बिग बॅश लीग 18 बॉल 29चा पाठलाग. ड्राईव्ह केला फील्ड केले गेले. नवापूरच्या टीम मध्ये त्या रन केल्यामुळे नवा उत्साह आहे, नवा जोश आहे, नवी उमेद आहे. थोडेसे एनर्जी आले. बऱ्याच जणांना ज्यावेळेला एनर्जी येत नाही त्यावेळेला एनर्जी ड्रिंक घ्यावं लागतंय पण आता एनर्जी ड्रिंकची आवश्यकता नाहीये. ती एनर्जी तुमच्या फिल्डिंग मध्ये आलेत. तीच एनर्जी आता साहेबाला 1 चौकारनं एनर्जी त्यांना देखील मिळालेत. ऊर्जा त्यांना देखील मिळाले. फिल्डिंग वा 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 काय फिल्डिंग केला. अफलातून फिल्डिंग. अगदी चेंडू त्यांच्या पुढे गेला होता. रिप्ले बघा मेगा स्क्रीन वरती रिप्ले बघा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा कडक स्ट्रोक आणि वा भाई वा.
व्हाईट बॉल जसा चेंडू पडला तसा बाहेर गेलाय. 1 रन. अक्षयनं सुंदर फिल्डिंग केली होती. स्कोर जाऊन पोचलाय तो आता 25 पाहिजे. 10 धावा धापलकावरती आहेत. मागे गेला आणि आता कॅच तितका चांगला टिपलाय. कॅच चांगला टिपलाय. प्रदोषला परतावं लागलंय पॅव्हलियनच्या दिशेनं. गॉन. थँक्यू. त्याच्या अगोदर जर अक्षयने एक काम केलं होतं त्या कामाला थोडंसं फुलफिल करायचं होतं. एक फिल्डिंग केली होती आणि त्याला फुलफिल केलंय स्वप्नीलनं ते काम फुलफिल केलेलं आहे. डाईव्ह मारून समोर डाईव्ह मारून हा चेंडूला रेखलंय. मनीष क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी. बाउंड्री अगदी रिक्वायरमेंट आहे. गरज आहे. आवश्यकता आहे. चौकाराची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल ना स्कोर 1-1-11. 11 रन बोर्डवरती. फिल्डिंग आता सहजासहजी जाऊन देणार नाहीयेत. अगदी फिल्डिंग चारी बाजूला बरोबर परफेक्ट फिल्डिंग डीसीसी नवापूरची. थोडीशी जागा बनवली आणि सकवलं. ते लेफ्ट साईडला गेलं. त्यांना राईट साईडला यावं लागलं आणि राईट साईडला येण्यासाठी थोडासा वेळ गेला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहे धापलकावरती. 15 धावा धापलकावरती. हा शेवटचा बॉल आहे. 1-1. सायबा क्रिकेट संघाच्या जमलंय घाई बघा ना बात. सायबा क्रिकेट संघाच्या जमलंय घाई बघा ना बात. सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. सायबा प्रीमियर लीग भरली. शेवटचा बॉल. त्या प्रीमियर लीगची उत्सुकता प्रत्येकाला आहे. सायबा प्रीमियर लीग कधी येणार. अगदी थोड्याच दिवसानंतर त्याच्या डेट्स अनाऊन्स होतील. पण थोडंसं चेंज झालंय. फिल्डर चेंज झालाय. ज्या स्वप्नीलनं चांगला कॅच घेतला त्याला आता ऑफ साईडला आणलाय आणि त्याच्या जागी ऑन साईडला. बरोबर फिल्डर चेंज केला होता. अगदी फिल्डर चेंज केला आणि त्या दिशेने गेलाय. जसा एखादा बंदोबस्तामधला माणूस बदलतो आणि नंतर दुसरा माणूस जातो तो बरोबर बंदोबस्त लावतो बंदोबस्त करतो तसा केलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 16. अजून 21 करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ आहे. 1-2-2-1 उलटा पुलटा वाला खेळ आहे. 12 मध्ये करायचे आहेत. 21-21. प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. मॅच संपला नाही. 12 मध्ये 21 करायचे आहेत. 1-2-2-1 उलटा पुलटा वाला खेळ आहे. यानंतरचा मॅच जो क्वालिफाय वाला मॅच असणार आहे जिथे जेसीसी खेळेल या चालू सामन्यातील विजेत्या संघाशी. जेसीसी टीम पण पाहते आपल्या समोर डीसीसी की आपल्या समोर सायबा. 12 मध्ये 21. आता क्रमांक 3 ची ओव्हर घेऊन चिराग. 3चं षटक एका बाजूला मुजम्मिल दुसऱ्या बाजूला मनीष. बऱ्याच वेळा मनीषने या मॅचला अशा पद्धतीने फिनिश केलेलं आहे. मनीषचा उल्लेख केला. त्याचं नाव मनीष आहे आणि अशा मॅचला कसं फिनिश करायचं त्याला माहिती आहे. हा चौकार 4. 4 सिक्सरचा बादशाह आला. साई शेलार अर्नाल्डो बिवलीवाला. साई शेलार अर्नाल्डो बिवलीवाला. साई शेलार अर्नाल्डो बिवलीवाला. ऑप्शनच्या बाहेर थोडस जागा बनवली आणि मनीषनं या बॉलला खेळलाय. बाउंड्री. चौकार. इट्स अ 4. चौकार. शेवटच्या क्षणी बॉल हाताला थोडासा हाताला चेंडूला खेळलाय. 1 रन ऍड होईल. सध्या प्रेक्षक देखील बघतात की हा मॅच कोण जिंकणार कोण आता जाणार त्या क्वालिफायच्या मॅचच्या दिशेनं. 21-21. 16 धावांची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 मध्ये 16.
फिल्डिंग झालंय. प्रत्येक ओव्हरमध्ये एक चौकार आलाय पण डॉट बॉल पण आलाय. पहिल्या ओव्हरला चौकार, दुसऱ्या ओव्हरला चौकार, तिसऱ्या ओव्हरला चौकार. मागे गेला मुझम्मिलनं, एक रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 22. 8 बॉलचा खेळ आहे. 8 बॉल मध्ये करायचे आहेत 15. 2 बॉल 2 चेंडू महत्वाचे आहेत. 2 चांगले बॉल चिरागला हाताळायचे आहेत. चिरागला 2 चांगले बॉल हाताळायचे असताना मनीष बाद झाले आहेत. मनीष चाललेत पॅव्हलियनच्या दिशेनं. फलंदाज बाद. आग पुढे जात एक पाऊल खेळाडू हे दमदार साऱ्या मैदानात आज घुमतील चौकार आणि षटकार क्रिकेटपटूंची झाली या गर्दी करतील बाजी सर. क्रिकेटपटूंची झाली. शेवटचा बॉल बाकी आहे गौरव. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. ड्राईव्ह करायचा होता, फील्ड केलं गेलं. 1 रन याव. चेंडूवरती 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये करायचे त्या 14. 6 चेंडूचा खेळ आहे. 14 धावांची आवश्यकता. 14 होतील न होतील कशा पद्धतीने होतील. पहिले 2-3 बॉल महत्वाचे आहेत. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 आपण पाहतात. पर्व दुसरं वर्ष अगदी भव्य दिवस आयोजन आणि नीटनेटकं नियोजन. बघा स्कोरवरती आपण नजर टाकली ना, त्या साईडला 26 होते, या साईडला 23 आहेत. 3चा फरक आहे. याचा अर्थ त्या टीमनं शेवटच्या ओव्हरमध्ये 10 केल्या. तुम्हाला 14 करायचे आहेत. त्यांनी 10 केले होते, तुम्हाला 14 करायचे आहेत. पहिले 2 बॉल महत्वाचे आहेत. पहिल्या 2 बॉलवरती कशा पद्धतीनं चौकार पाहिजे. या मॅच मध्ये जर राहायचं आहे तर पहिल्या 2 बॉलवरती चौकार पाहिजे. किंबहुना पहिल्या 3 चेंडूवरती 2 चौकार पाहिजे. पहिल्या 3 बॉलवरती 2 4 पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला डीसीसी नवापूर पहिले 3 चांगले चेंडू, 3 चांगले बॉल, 3 चांगले निर्धाव किंवा एक न केलेला गोलंदाजाचा मारा महत्वाचा ठरतील. 1 रन. आता सांगता घाई करू नका. डीसीसी नवापूर सांगतात, जतीन सांगतात बाबा घाई करायची गरज नाही भाई, जल्दबाजी मत कीजिए म्हणे. मुझम्मिल ओपनिंगला आले होते. चौकार कडक स्ट्रोक चौकार. 4 सिक्सरचा बादशाला साईशेलार अर्नाल्डो बिवलीवाला. थँक्यू. समोर मुझम्मिल आहे. मुझम्मिल क्या रास्ता क्या फासला जब सामने हो मंजिल. बॅटिंगला मुझम्मिल. फिल्डिंग चांगलं झालं. 1 रन या चेंडूवरती पूर्ण केले. पहिल्या 3 बॉलवरती 6. आता 3 मध्ये करायचे त्या 8 रन. 3 मध्ये 8. याचा अर्थ पुढचा बॉल येणार आहे तो निर्णायक असणार आहे. या मॅचचा निर्णायक चेंडू असणार आहे. आता काही जण सांगतात एकत्र या, काही सांगतात एकत्र येऊ नका. चर्चा करूया भाई, चर्चा जरूर कीजिए लेकिन चर्चा इतनी मत कीजिए. अगर चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. आता जेसीसी टीम पूर्ण बघते की आपल्या समोर कोण येणार आहे. की आपल्या समोर आता डीसीसी येते का साहेबा येते. कारण ज्या साहेबाशी त्यांनी पहिला मॅच खेळला होता पुन्हा एकदा त्यांच्याशी गाठ पडते का डीसीसी वर्सेस जेसीसी क्वालिफायचा मॅच येणार. 3 मध्ये 8 कोणाची लागणार वाट. 3 मध्ये आतमध्ये कडक स्ट्रोक गौरव पाटकर. काय स्ट्रोक खेळलाय गौरव. द प्राईड म्हणूया हा चौकार. बाजी सर आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. मॅच पण एक नंबर चाललाय. 2 मध्ये 4. 2 मध्ये करायचे 4. एक फार पूर्वी नाटक आलं होतं बेदुने 4 वाला. तसं आता हे नाटक रंगले, नाट्य रंगले, ड्रामा रंगलाय. अजून सांगू शकत नाही. गौरव आहे तिथे मैदानावरती. साहेबा टीमचा गौरव, साहेबा टीमचा प्राईड.
द प्राइड ऑफ साहेबा गौरव स्ट्रायकर एंडला आणि या बाउंड्रीला मॅच जिंकलाय. याच करता म्हटलं होतं थोडासा वेळ घेऊ नका, चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. सौकार आहे हो एक नंबर, आहे हो एक नंबर, आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर, नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट थँक्यू. क्लब आमचा याच करता म्हटलं होतं सर्व काही सुरळीत चालू होतं, एकत्र येण्याची गरज नव्हती, चर्चा करण्याची गरज नव्हती. तिथे तुम्ही मोमेंटमला सोडलं. डीसीसी नवापूर मोमेंटम तुम्ही ब्रेक केला. पहिल्या 3 बॉल मध्ये तुमच्या दिशेनं मॅच होता, पण तुम्ही जो मोमेंटम ब्रेक केला त्या मोमेंटमना मॅच गेलाय. याच करता मी म्हटलं होतं भाई चर्चा ज्यादा होगी तो खर्चा ज्यादा होगा. आणि गौरव पाटकरनं दाखवलेलं साहेबाचा प्राईड अर्थात साहेबाचा गौरव, आणि साहेबाचा गौरव इथे या मॅचला जिंकून दिलाय. अप्रतिम खेळ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्या अगोदर दोन्ही कॅप्टन लगेच टॉससाठी या. टॉससाठी या लगेच साहेबा बी आणि सर मॅन ऑफ द मॅच पहा कोण आहे. त्यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. टॉस खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटची मॅच ग्रुप नंबर ए मॅच नंबर 5 साहेबा आणि त्यांच्या अगेन्स्ट जेसीसी. वॉट अ फिनिश, वॉट अ गेम ऑफ क्रिकेट. काय जबरदस्त या धावांचा पाठलाग आणि त्यानंतर त्याचा ग्रेट फिनिश बाय मिस्टर मुझफ्फर खान आणि गौरव पाटकर.